नमस्कार शेतकरी मित्र. आजचा आंब्याची कोय जिथं आंबा लावायचा तिथं जागेवरच का लावायची, आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर जागेवरच कोय का लावायची, सोटमूळ म्हणजे काय, आणि आपण आयती रोपं नेऊन जर तिथं लावली तर सोटमूळ का होत नाही, हा विषय आहे. तर मित्रांनो, जागेवर जर आपण कोय लावली तर त्याला सोटमूळ असतो. विकत आणलेल्या पिशवीतल्या रोपाला सोटमूळ गुंडाळलेला असतो, किंवा गाठ मारलेली असते, किंवा कट केलेला असतो. आणि ती जर आपण इथं शेतात आणून लावलं तर त्याला सोटमूळ नाही. उपमुळ्या भरपूर येतात, आंब्याचं झाड मरत नाही, खूप चांगलं येतं. परंतु कधी जर दुष्काळ पडला, डिपू जळाला, काय या ना त्या कारणानं जर पाणी कमी पडलं तर उपमुळ्या ही जमिनीच्या वरच्या थरातच असतात, 1 फुटाच्या किंवा 1.5 फुटापर्यंत. आणि त्याच्यातली वल जर संपली तर ती बाग वाळून जाण्याची शक्यता असते. तर आता तुम्हाला प्रत्यक्षातच दाखवतो. ही बघा, आंब्याची कोय आहे आणि त्याच्याखाली मी उपटताना ही सोटमुळाची मुळी तुटलेली आहे. ही रोप लावलं तर येतं रोप, याला फळं येतात, चांगली येतं. पण ह्याची मुळी पुन्हा सोटमूळ का वाढत नाही, तर या मुळीच्या शेंड्याला निसर्गानं एक कॅप दिलेली असते, टोपी. त्या टोपीमध्ये खाली जाण्याचा एक रस असतो. किती जरी कठीण असलं माती, तरी त्या टोपीतून रस सोडला की तिथं पोकळी निर्माण होते, किंवा भुसभुशीतपणा होतो, आणि ती सोटमूळ खाली जातो. आता याची टोपीच नाही, याला कॅपच नाही, तर ह्याची मुळी वाढत नाही. हे झाड लावलं तर खूप चांगलं येतं, पण दुष्काळाला ही तग धरत नाही. म्हणून जाग्यावर कोय लावायची, त्याला कॅप असते, आणि ती कॅप असल्यामुळं 10 ते 30 फुटापर्यंत मुळी खाली जाऊ शकते. एवढं महत्त्व आहे. दुष्काळ कितीही पडला तरी ती मुळी खालच्या थरातून पाणी घेऊन झाड जिवंत राहतं. तर शेतकरी मित्र, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि घंटीला टच केल्याशिवाय सोडू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लोकांना शेअर करा, लाईक करा. आजचा विषय एवढाच होता. आज आपण इथेच थांबू. थँक्यू.